Good morning, students. In the previous period, we saw page number 13 from lesson number 3. Okay. We saw in the previous period that आपण काय पाहिलं होतं मागल्या पिरियड मध्ये की हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण तिथे सापडलेला काय होता पुतळा होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रत्येक गोष्ट अत्यंत सुस्पष्ट आहे. मग एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शॉल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षी सुद्धा अत्यंत सुंदर रीतीने दाखवली आहे हे आपण पाहिलं होतं. नंतर बघा ट्राय दिस इथे पहा दिलेला आहे अ स्पेसिमेन ऑफ हराप्पन आर्ट म्हणजे हडप्पाकालीन कलेचा नमुना. बघा या कलेचा नमुना दिलेला आहे इथे या डायग्राम मध्ये बघा है ना. नंतर Visit a grocery shop nearby. From where does the shopkeeper buy the items in his shop? List the items. म्हणजे तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्या. दुकानदार दुकानासाठी सामान कुठून आणतो याची माहिती घ्या आणि वस्तूंची यादी तयार करा. बघा आता पुढे ट्रेड. ट्रेड म्हणजे काय? व्यापार. ट्रेड म्हणजे व्यापार. The Harappan people carried on trade within India as well as with countries outside. म्हणजे काय की हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात तसेच भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. द इंडस व्हॅली वॉज नोन फॉर इट्स हाय क्वालिटी कॉटन. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. दिस कॉटन वॉज एक्सपोर्टेड टू अदर रिजन्स लाईक वेस्ट एशिया, साऊथर्न युरोप अँड इजिप्त. हे जे सुती कापड होतं हा जो उच्च दर्जाचा कापूस होत असे तो कापूस पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. दिस कॉटन वॉज एक्सपोर्टेड टू अदर रिजन्स लाईक वेस्ट एशिया, साऊथर्न युरोप अँड इजिप्त. कॉटन क्लॉथ टू वॉज एक्सपोर्टेड. द ट्रेडर्स ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन प्रोव्हाइडेड मस्लिन क्लॉथ टू इजिप्त. सुती कापड जे होतं ते सुद्धा निर्यात होत होतं आणि इजिप्तमध्ये मलमलीचं कापड. कोणतं कापड म्हटलेलं आहे? मलमलीचं कापड. मस्लिन क्लॉथ म्हणजे काय? मलमलीचं कापड. तर हे मलमलीचं कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. इजिप्तमध्ये मलमलीचं जे कापड होतं ते हडप्पा संस्कृतीचे जे व्यापारी होते ते पुरवत असत. द ट्रेडर्स ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन प्रोव्हाइडेड मस्लिन क्लॉथ टू इजिप्त. सिल्वर, झिंक, जेमस्टोन, रबीज, देवदार, वूड were some of the items that were imported from Kashmir, South India, Iran, Afghanistan and Baluchistan. काय होत होतं की काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून काय होत होतं? येथून हे बघा इथे दिलंय सिल्वर, झिंक म्हणजे चांदी, झिंक म्हणजे जस्त मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. कुठून आणल्या जात? काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून काय आणल्या जात होतं? चांदी, झिंक म्हणजे जस्त मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात असत. Imported from Kashmir, India, Baluchistan. Trade were carried on both by land routes and sea routes. ट्रेड म्हणजे व्यापार चालत असे. परदेशांशी चालणारा जो व्यापार होता हा खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने होत असे. इथे दिलेला आहे ना ट्रेड वेअर कॅरिड बाय लँड रूट अँड सी रूट म्हणजे समुद्र मार्गाने आणि लँड रूट म्हणजे काय होतं? तर सागरी मार्गाने खुष्कीच्या ज्याला म्हणतो ते खुष्कीच्या मार्गाने. तर या दोन्ही मार्गाने व्यापार चालत असे. सम ऑफ द एक्सकॅव्हेटेड सील्स बिअर पिक्चर्स ऑफ शिप. काही उत्खननात सापडलेल्या मुद्रा ज्या होत्या त्या मुद्रांवर जहाजाची चित्रे कोरलेली आहेत. अ ह्यूज डॉकयार्ड हॅज बीन डिस्कवर्ड ॲट लोथल. म्हणजे काय? तर लोथल येथे काय सापडलं होतं? प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. डॉकयार्ड म्हणजे गोदी. तर कुठे सापडलेली आहे ती? उत्खननात सापडली आहे. लोथल येथे सापडलेली आहे. नंतर द ट्रेड ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन वॉज कॅरिड ऑन अलॉंग द कोस्टलाईन ऑफ द अरेबियन सी.
हराप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. नाउ द नेक्स्ट पेज नंबर 14. नाउ लुक हियर द पिक्चर ऑफ आर्टिस्ट व्हिज्युअलायझेशन ऑफ द डॉकयार्ड ॲट लोथल रिकन्स्ट्रक्टेड विथ द हेल्प ऑफ द रिमेन्स. है ना, रिकन्स्ट्रक्टेड बघा, ही डायग्राम बघा. रिकन्स्ट्रक्टेड विथ द हेल्प ऑफ द रिमेन्स म्हणजे काय, ही इथे डायग्राम दिलेली आहे. कशाची दिलेली आहे तर लोथल येथील गोदी अवशेषांच्या आधारे पुनर्रचना केलेली आहे. विथ द हेल्प ऑफ द रिमेन्स, जे अवशेष होते त्याच्या आधारे त्याची पुनर्रचना केलेली आहे. अँड आर्टिस्ट व्हिज्युअलायझेशन ऑफ द डॉकयार्ड ॲट लोथल. है ना, ठीक आहे. नंतर पुढचं चला, रिझन्स फॉर डिक्लाइन ऑफ द हराप्पन सिव्हिलायझेशन म्हणजे काय तर डिक्लाइन म्हणजे ऱ्हास होणे. तर त्या ऱ्हास होण्याची कारणे कोणती. फ्रिक्वेंट फ्लड्स, इन्व्हेजन्स बाय फॉरेन ट्राइब्स, डिक्लाइन इन ट्रेड वेअर सम ऑफ द रिझन्स फॉर द डिक्लाइन ऑफ द हराप्पन सिव्हिलायझेशन. म्हणजे काय की पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, नंतर व्यापारात होणारा लॉस म्हणजेच घट, यासारख्या गोष्टी हराप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. सम रिजन्स बिकेम arid due to weakening of monsoon, drying up of river basins, earthquakes, changes in sea level, etc. काय होत होतं की सांगितलं मी आता, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती कोणती होती तर पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट, यामुळे काय झालं होतं हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत चालला होता. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे म्हणजे पाऊस कमी होणे, नद्यांची पात्र कोरडी पडणे, नंतर भूकंप, समुद्र पातळीतील बदल, यासारख्या कारणामुळे सुद्धा काही स्थळे काय झाली उजाड झाली. काय झाली, काही स्थळे उजाड झाली. पीपल मायग्रेटेड टू अदर प्लेसेस लीडिंग टू द डिक्लाइन ऑफ सिटीज. मोठ्या प्रमाणावर या अशा कारणामुळे काही लोकांनी स्थलांतर केले. स्थलांतर म्हणजे या ठिकाणावरून त्या ठिकाणावर, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाणे, त्याला म्हणतात मायग्रेशन म्हणजे स्थलांतर, मायग्रेटेड. तर काही लोकांनी काय केलं, या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं आणि हळूहळू हडप्पा संस्कृतीचा काय झाला ऱ्हास झाला. डिक्लाइन म्हणजे ऱ्हास होणे. असे हे सगळे डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत वहीत आणि त्याचे मिनिंग सुद्धा लिहायचे आहेत. द हराप्पन सिव्हिलायझेशन वॉज अ प्रॉस्परस अँड फ्लरिशिंग अर्बन सिव्हिलायझेशन. इट लेड द फाउंडेशन ऑफ द इंडियन सिव्हिलायझेशन. हराप्पा संस्कृती ही समृद्धीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती. भरभराटीला आलेली, समृद्धीला आलेली कशी होती, अर्बन सिव्हिलायझेशन होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. इट लेड द फाउंडेशन ऑफ द इंडियन सिव्हिलायझेशन. भारतीय संस्कृतीचा पाया घातला. ठीक आहे, अशा प्रकारे लाईक दिस वी हॅव कम्प्लिटेड लेसन नंबर 3. नाउ the homework is you have to read this lesson for 2 times and also learn and write difficult words of this lesson, and exercise of this lesson we will discuss in the next period. Okay students, thank you students.